नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमधून 10 प्रश्न जे असणार आहेत ते चालू घडामोडीच्या संदर्भात आहेत आणि त्यासाठी हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायचे आहेत। व्यवस्थितरित्या आपण विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काय पहिला प्रश्न आहे तो खूप महत्त्वपूर्ण ठरतोय। अलग लक्षात या ठिकाणी काय म्हटलंय बघा त्यांनी की ICC पुरुष T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघाला पराभूत केलं किंवा पराभव केला, कोणत्या संघाचा पराभव केला तर न्यूझीलंडचा पराभव केला। हे निश्चित तुमच्या लक्षात येत आहे। अशा प्रकारचा हा प्रश्न आपण इथे तयार केलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, ICC ज्याला तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं म्हणता आणि या काउन्सिलच्या माध्यमातून पुरुष T20 विश्वचषक 2026 ही जी स्पर्धा आहे ही आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेमध्ये किंवा अंतिम सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा किती धावांनी पराभव केला हे तुम्हाला सांगायचं आहे। तर न्यूझीलंडचा आपण 96 धावांनी काय केलेला आहे, पराभव केलेला आहे। 4-5 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत या संदर्भामध्ये, ते आपण एकदा जाणून घेऊयात। पुढे तसा हा प्रश्न येणार आहे, पुढे आपण कव्हर करूयात याच्या संदर्भामध्ये। बघा इथे काय म्हटलं आहे, विरासत शक्ती विशेष हँडलूम एक्सपो कुठे आयोजित करण्यात आलेली होती ही, तर ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। या ठिकाणी तुम्हाला हे इमेज पण इथे दिसत आहे। नंतरचा आपण प्रश्न बघू। बघा भारताने ICC T20 विश्वचषक स्पर्धेत किती वेळा विजेतेपद जिंकलेलं आहे। बघा या ठिकाणी फक्त हे लक्षात राहू द्या की पुरुष T20 विश्वचषक ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताने तब्बल 3 वेळा जे काय पदक आहे हे जिंकलेलं आहे किंवा ही स्पर्धा जिंकलेली आहे। सुरुवातीला भारताने 2007 मध्ये जिंकली होती आणि त्यावेळेस कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा होता आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आपण काय केलं होतं तर 2007ला ही जी स्पर्धा आहे ही जिंकली होती किंवा हा T20 वर्ल्ड कप आपण काय केलेला होता, जिंकलेला होता। 2024 मध्ये देखील आपण जिंकलो आहोत आणि 2024 मध्ये त्यावेळेस कर्णधार कोण होता तर त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की 2024चा कर्णधार, ठीक आहे, लक्षात आलं। आणि खूप महत्त्वाचं आहे बघा, आणि जो सध्या याच वर्ल्ड कप 2026चा तो ब्रँड अँबॅसेडर आहे। ओके, म्हणून लक्षात ठेवा। आणि त्यानंतर परत 2026चा आत्ताचा हा जो वर्ल्ड कप आहे हा देखील आपण सूर्यकांत यादव यांच्या माध्यमातून आपण काय केलेला आहे, जिंकलेला आहे। त्याच्या नेतृत्वाखाली आपण हा जिंकला आहे। आणि मित्रांनो लक्षात राहू द्या की हा जो T20 विश्वचषक स्पर्धा आहे किंवा हा जो वर्ल्ड कप आहे हा आयोजन किती राष्ट्राने केलं होतं तर यामध्ये 2 राष्ट्र लक्षात ठेवायची, एक भारत असणार आहे आणि दुसरा श्रीलंका असणार आहे, हेही लक्षात राहू द्या। म्हणून याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आणि हा जो वर्ल्ड कप आहे हा यावेळेसचा याची 15वी आवृत्ती होती। कितवी आवृत्ती होती? 15वी आवृत्ती होती, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर परत पुढे एक गोष्ट इथं कायम लक्षात राहिली पाहिजे की आपण अंतिम सामना जो आहे हा अंतिम सामना कुठे जिंकलेला आहे, कोणत्या स्टेडियमवरती, तर गुजरातमधलं स्टेडियम आहे। मला कमेंट करून सांगा तुम्ही, ठीक आहे। तर अंतिम सामना आपला तिथे झाला आणि आपण न्यूझीलंडला काय केलेलं आहे, पराभूत केलेलं आहे। ओके, तर अशा प्रकारचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील। याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ पण घेऊयात। ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतर बघा काय म्हटलंय, भारतातील कार्यरत म्हणजे सध्या असलेल्या तर अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक कोण आहेत खालीलपैकी, काय नाव आहे त्यांचं, तर RM नाचमयी या आहेत। म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ही त्यांची इमेज आहे। ओके, पुढे जाऊयात। बघा काय म्हटलं आहे, गद्दर तेलंगणा चित्रपट पुरस्कार 2025 NTR राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कुणाला देण्यात आला। आणि या इमेजवरून तुमच्या लक्षात येत असेल की ही व्यक्ती दक्षिणात्य सिनेमामधली अतिशय म्हणजे महत्त्वाचे किंवा सुपरस्टार म्हणून ओळखली जाते। ज्या हिरोचं अभिनेत्याचं नाव काय आहे, चिरंजीवी असं आहे। म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे जाऊयात।
फिनो पेमेंट्स बँक आहे आणि ही जी फिनो बँक आहे, पेमेंट्स बँक आहे ती, तर ही फिनो पेमेंट्स बँक या बँकेचे CEO ज्याला आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं म्हणतो, आणि हे जे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कोणाला RBIने मान्यता दिलेली आहे, यांना मान्यता दिलेली, आणि यांचं नाव काय आहे तर केतन मर्चंट अशा पद्धतीचं त्यांचं नाव आहे. आणि केतन मर्चंट यांची काय करण्यात आलेली आहे, इथे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. बघा आता सबरीना विटवन, सबरीना विटमन अशा पद्धतीचं नाव आहे. सबरीना विटमन यांची कोणत्या देशाच्या पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली. आता ही महिला आहे, पण कोणता संघ मी म्हणत आहे तर पुरुष फुटबॉल संघ, आणि हा जर्मनीचा तो मुद्दा आहे. हा जर्मनीमधला पहिलाच प्रयोग आहे किंवा जर्मनीमध्ये पुरुष संघाची महिला मुख्य प्रशिक्षक म्हणून, कोच म्हणून, मेन कोच म्हणून निवड करण्याची ही जी वेळ आहे ती पहिलीच आहे, सुरुवातीची पहिली महिला आहे. म्हणून हा प्रश्न तुम्हाला निश्चितच विचारला जाऊ शकेल. दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज फलंदाज ज्यांचं नाव आहे गॅरी कस्टन, आणि हे जे गॅरी कस्टन आहेत हे यांची कोणत्या देशाच्या पुरुष क्रिकेट मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, आणि ज्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, श्रीलंका असं याचं करेक्ट उत्तर आहे. एक शेवटचा प्रश्न आपण घेऊयात. बघा 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख, काय म्हटलं आहे, नवीन उपसेना प्रमुख ज्याला आपण व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणतो, आणि म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली ही त्यांची इमेज आहे, आणि ज्यांचं नाव लेफ्टनंट जनरल धीरज सेठ असं त्यांचं नाव आहे. आणि अशा पद्धतीने हे जे प्रश्न असतात हे प्रश्न एवढे महत्त्वाचे असतात, त्यासाठी आपल्या चॅनलला कधीही बघण्यापासून तुम्ही म्हणजे थोडक्यात विसरू नका. प्रत्येक दिवशी एक लेक्चर आपण अपलोड करतो, आणि लेक्चरची जी काय लेंथ असते ती कमी असते, म्हणून सर्वांनी प्रतिसाद द्या, लाईक करा, कमेंट करत जा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.